जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्रांतिकारक अशा क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट या सहाय्यानं अनेक दुर्धर आजारांवरती मात कशा प्रकारे करता येते हे आपण डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्या अनुभवातून आजवर पाहत आलो आहे. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने सर यांच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक रुग्ण सामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत. अशाच प्रकारे मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट आणि कशा प्रकारे दुर्धर आजारांवरती ही सगळ्या प्रकारे काम करत असते या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करत असतो आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये. यापूर्वीच्या भागातही आपण अनेक दुर्धर आजार त्यावरती मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट याविषयी चर्चा केलेली आहे. परंतु आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत किडनी विकार किंवा किडनी फेल्युअर अशा दुर्धर आजारावरती. आणि या सगळ्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पवार. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. मी म्हटलं तसं की आपण विजयकुमार माने सर आपल्याकडे येत असतात, त्यांच्याबद्दल बरोबरही आपण या सगळ्यावरती चर्चा करत असतो. कशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथी या सगळ्या दुर्धर आजारांवरती काम करते ह्या सगळ्याविषयी आपण प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असतो, सल्ले देत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून प्रेक्षकही येत असतात, तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यांनाही ह्या सगळ्या मॉडर्न होमिओपॅथीचा जो आहे तो आधार मिळालेला आहे. आज आपण किडनी फेल्युअरवरती बोलणार आहोत, किडनी विकारांवरती बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की किडनी विकारांवरती तर आपण बोलणारच आहोत. तो दुर्धर आजार आहे याबाबत शंकाच नाही, अत्यंत गंभीर असा आजार आहे. परंतु किडनीची एक जी शरीरातली जागा आहे, रचना आहे, याविषयी मला तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की किडनीबद्दल तुम्ही काय सांगाल? जरूर. किडनी आपल्या शरीरात जरी आकाराने लहान तरी सुद्धा कार्याने अतिशय असा महत्त्वाचा ऑर्गन आहे. किडनी आपल्या शरीरामध्ये पाठीमागच्या बाजूस कमरेच्या थोड्याशा वरती त्याचे स्थान निर्मिले आहे. साधारणतः 2 किडनी आपल्या शरीरामध्ये असतात. त्यांचे काम शरीरात कंटिन्युअस चालू असते. आपल्या शरीरामध्ये जे वेळोवेळी अशुद्ध घटक तयार होत असतात, रक्तातनं त्यांचं शुद्धीकरण करणे आणि लघवी वाटे त्यांचं बाहेर विलिनीकरण करणे हे खूप महत्त्वाचं काम किडनी आपल्या शरीरात करत असते. त्यामुळे किडनीबाबत आपण काय, त्याचं काम कसं चालतं आपल्या शरीरात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्याची प्रक्रिया काय चालते, जर त्याची प्रक्रिया मंदावली किंवा त्याला काही त्रास झाला त्यामुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतो, आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याच्याबाबत आपण सतत जागरूक राहिलं पाहिजे. नक्कीच. आपण किडनीबद्दल बोलत असताना किडनी विकार जसं तुम्ही म्हटलं तसं की एखादा किडनीचा म्हणजे जो ऑर्गन आहे त्याचं जर का काम बिघडलं तर त्याप्रमाणे त्याच्यावरती जो परिणाम होतो तो संपूर्ण बॉडीवरती कुठेतरी आपल्याला दिसून येतो. त्याविषयी विचारताना किडनी जो आहे त्याचा एक जो जन्म आहे तो नेमका कधी होतो? म्हणजे स्त्रीच्या गर्भामध्ये जर का आपण विचार केला तर किडनीचा जन्म तो साधारण कधी होतो? मानवाच्या डेव्हलपमेंटच्या पहिल्या 2 महिन्याच्या स्टेजला एम्ब्रियो असे म्हटले जातं. त्यामध्ये पहिल्या महिन्याच्या सुरुवातीस शेवटच्या वेळेस किडनीची डेव्हलपमेंट सुरू होते. त्यावेळेस त्याची साईज ऑलमोस्ट एक पाऊण इंच म्हणजे अर्धा सेंटीमीटर एवढी असते. बरं, म्हणजे तो साधारण किडनीचा जन्म असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आपण बाकीचे जे ऑर्गन्स बघतो, शरीरातले बरेचसे ऑर्गन आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, परंतु किडनीला विशेषतः जास्त महत्त्व दिलं जातं असं बघितलं जातं. कारण तुम्ही पहिल्यांदा जसं म्हटलात तसं की शरीरामधलं जे अशुद्ध घटक आहेत ते थ्रो करण्याचं किंवा बाहेर टाकण्याचं जे काम आहे, अत्यंत महत्त्वाचं काम ते किडनी करत असते. तर त्या दृष्टिकोनातून किडनीचं जे महत्त्व आहे त्याविषयी काय सांगाल बाकीच्या ऑर्गन्सशी जर कम्पेअर केलं तर? जर किडनीचं महत्त्व बाकीच्या ऑर्गन्सशी जर कम्पेअर करायचं म्हटलं तर मी असं म्हणू शकतो की जर हृदय आपल्या शरीरामध्ये सर्व भागांना रक्तपुरवठा करत असेल तर त्याच रक्ताचे शुद्धीकरण करणे हे किडनीचे काम असते. आणि किडनी हे काम अव्याहतपणे कंटिन्युअस करत असते, कुठेही न थांबता. जर किडनीचं हे रक्त शुद्धीकरणाचं काम कुठे थांबलंच तर अशुद्ध घटकांचे प्रमाण शरीरामध्ये वाढत जातं. यामुळे शरीरावर वेगवेगळे त्रास होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते किडनीला तेवढंच महत्त्व जेवढं आपलं हार्ट किंवा लिव्हर, ब्रेन ह्या सर्व अवयवांना आहे. नक्कीच. आपण जर का बघितलं की किडनी विकारांकडे आपण जातोय तर मॉडर्न होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं आहे की किडनीचे जे आजार आहेत त्यावरती मॉडर्न होमिओपॅथी जास्त फोकस करताना दिसते, तर हे नेमकं काय?
अगदी मॅडम, खूप महत्त्वाचा प्रश्न आपण इथे विचारला आहात. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य भरपूर प्रगती करत आहे, वेगवेगळे नवीन शोध लागत आहेत. त्याचप्रमाणे माणसाचं जीवन अजून अजून वेगवान होत चालले आहे. या अशा वेगवान जीवनामध्ये त्याच्या शरीरावर भरपूर परिणाम होत असतो बरोबर. आणि याच्यामुळे वेगवेगळे आजार पण आपल्याला दिसतात. आजकाल तुम्ही म्हणाला आपल्या शरीरामध्ये जेवढे ऑर्गन्स असतात तेवढ्या प्रकारच्या व्याधी आणि आजार आपल्याला दिसतात. त्याच्यासाठी वेगवेगळे उपचार सुद्धा शोधून काढले जातात. काय विकल्प नसल्यामुळे आपल्याला ते उपचार घ्यावे लागतात, पण त्याच्या साईड इफेक्ट्सला आपल्याला त्यावेळेस सामोरं जावं लागतं. हे साईड इफेक्ट्स ज्या घटकांमुळे होत असतात त्या उपचार पद्धतींमुळे, हे ज्यावेळेस किडनी मार्फत रक्त शुद्धीकरण करून बाहेर टाकण्याचं जे किडनीचं काम असतं, त्यामुळे किडनीला त्रास होत असतो. तो त्यासाठी एक ॲडिशनल वर्कलोड असतो. आपण अशा प्रकारची ट्रीटमेंट जर सारख्या घेत गेलो, त्यामुळे आपल्या किडनीवरती प्रेशर येऊन ते कार्यक्षमता जी असते रक्त शुद्धीकरण करण्याची ती कमी होऊन ॲटलिस्ट मग शेवटी पेशंट किडनी फेल्युअरमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या उपचार पद्धतींपेक्षा आपण ही जर औषध उपचार पद्धती घेतली तर कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या पेशंटला होत नाहीत. नक्कीच. आपण जसं म्हणालात मगाशी की 2 किडनी असतात आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये. तेव्हा किडनीचं जे काम असतं, 2 किडन्या ज्या असतात त्यांचं काम असतं ते कशा प्रकारे म्हणजे विभागून काम चाललेलं असतं की अव्याहतपणे, जसं तुम्ही म्हणालात की 24 तास किडनी न थांबता काम करत असते, तर अशा वेळेला तो लोड जो असतो कामाचा तो कशा प्रकारे 2 किडन्यांमध्ये हे करतात? दोन्ही किडन्या एक प्रकारे एकमेकांना पूरक अशा प्रकारे काम करत असतात. ज्यावेळेस एका कंडिशनमध्ये जर एका किडनीचं काम कमी झालं असेल तर त्या किडनीचा जो अधिक भार असतो ती दुसरी किडनी सोसत असते. त्यामुळे ह्या अशा कंडिशनला कम्पेन्सेटरी मेकॅनिझम असं म्हटलं जातं की ज्यामध्ये एका किडनीचं काम कुठल्या आजारानिमित्त किंवा काही सर्टन कंडिशन्स असतील त्यावेळेस जर काम कमी झालं असेल तर तो जो भाग असतो तो दुसरी किडनी सोसत असते. ह्याला कंपन्सेटरी मेकॅनिझम म्हणतात. पण ह्याला कुठेतरी जाऊन लिमिट्स असतात. जर हीच कंडिशन जर पुढे कंटिन्यू राहत गेली तर दुसरी जी किडनी कंपन्सेट करत असते एका किडनीचं काम, ती सुद्धा खराब व्हायला सुरुवात होते आणि मग शेवटी दोन्ही किडन्या फेल्युअरमध्ये जातात. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की किडनी फेल्युअरचं वन ऑफ द रिझन हे आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, अगदी नक्कीच. तर मला आपण किडनी विषयी तुमच्याकडनं मी जाणून घेतलेलं आहे. किडनी कशा प्रकारे काम करते आणि कशा प्रकारे खरोखर 24 तास न थकता काम करते, तेव्हा मानवी शरीर खूप चांगल्या प्रकारे चालू शकतं. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की अत्यंत महत्त्वाचा ऑर्गन आहे किडनी, हे म्हणायला हरकत नाहीये. किडनी विकार किंवा किडनी फेल्युअर या संदर्भात मला तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं होतं की किडनीचं शरीरातलं स्थान हे नेमकं कशा प्रकारे आहे, किती महत्त्वाचा ऑर्गन आहे आणि त्याचबरोबर किडनी फेल्युअर या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु आत्ता आपण पाहणार आहोत एका रुग्णाचा अनुभव ज्यांना खरोखर अशा प्रकारे किडनीचा त्रास झालेला होता आणि कशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथी त्यांना वरदान ठरलेली आहे. 13/4/2013 माझी पत्नी माधुरी आहे, तिची डिलिव्हरीसाठी आम्ही एका डॉक्टरकडे ॲडमिट झालो. त्यांनी सल्ला दिला की सिजर करावं लागेल, सिजर केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या डिलेवरीमध्ये माझ्या किडनीला इन्फेक्शन झालं. नंतर सोनोग्राफी करून पाहिली तर डॉक्टर म्हणाले किडनीला इन्फेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही दवाखान्यात ॲडमिट करा. म्हणून त्यांनी ॲडमिट केलं दवाखान्यात आणि मग आयसीयूमध्ये होते मी. 46 दिवस तिथं आयसीयूमध्ये ठेवलं आणि 46 दिवसामध्ये जवळपास त्यांनी 17 ते 18 वेळेला डायलिसिस केलं. आणि त्या 46 दिवसामध्ये प्रचंड त्रास. एकतर मुलं लहान घरात कोणी नाही, ते छोटं बाळ 2-4 दिवसाचं ते एका हॉस्पिटलला, ही एका हॉस्पिटलला, माझ्या मागं काम, घरात कोणी नाही. नंतर डॉक्टर म्हणाले की तुमची किडनी खूप खराब झाली. त्यांना सांगितलं किडनी खराब झाली आणि तुमची बदलावं लागेल किडनी. मग त्यांनी विचार केला काय करायचं म्हणून. डॉक्टर म्हणलं मी त्रासून गेलो, व्याकुळ झालो. एकतर पैसा जातो, जाऊ द्या, पेशंटला काहीतरी फरक पडेल, बरं वाटेल तर माणसाला बरं वाटेल. पेशंटमध्ये काही सुधारणा नाही आणि पेशंट 100% कोमात असल्यानंतर आम्ही जो कोणी माझा मित्र किंवा आमचे नातेवाईक भेटल्याचे ते सगळे म्हणायचे शेवटची स्टेप आहे. मी त्या क्षणाला डिस्चार्ज घेतला, म्हणजे 46 दिवसानंतर, आणि पेशंट घरी आणलं. घरी आणल्यानंतर
आमचे जे रेग्युलर फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना मी ती पूर्ण फाईल नेऊन दाखवली आणि सर म्हणलं माझ्या मिसेसचं असंच झालं आहे, त्याच्यात तुम्ही मला सल्ला द्या. त्यांनी एक नामांकित एक किडनी तज्ज्ञांचा मला सल्ला दिला. त्यांच्याकडे मी फोन लावून त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना ती फाईल घेऊन दाखवायला गेलो. त्यांनी मला 23 प्रकारच्या गोळ्या चालू केल्या आणि त्या गोळ्यामुळे काय होतं, 23 प्रकारच्या गोळ्या असल्यामुळं ती गोळी घेतली की त्याचा साईड इफेक्ट दुसरंच काहीतरी व्हायचा. आता म्हणलं किडनीचा मास्टर म्हणून सांगितलं आपल्याकडं, ह्यांनी सांगितलं की डायलिसिसशिवाय शेवटपर्यंत पर्यायच नाही. मी म्हणलं सर असं दुसरं कुठलं औषध इंजेक्शन नाही? म्हणलं नाही, कुठंच मिळणार नाही. मग त्याला दुसरा पर्याय एकच की किडनी ट्रान्सफर करणं. मग दिसल तो डॉक्टर आयुर्वेदिक असेल कुठला असेल त्यांना जाऊन भेटणे, ह्याच्यावर चर्चा करणं. पण सगळ्यांनी सांगितलं डायलिसिस बंद करावं लागेल. आमच्या मुलांनी पेपर वाचला, त्यात माने सरांचं नाव होतं मॉडर्न होमिओपॅथिक म्हणून. तर ते वाचल्यानंतर आम्ही माने सरांकडे गेलो होतो. माने सरांच्या समोर गेलो, त्यांना ती पूर्ण फाईल दाखवली. त्यांनी अर्धा एक तास ती पूर्ण चेक केली आणि चेक केल्यानंतर मी हिस्ट्री त्यांना पूर्ण सांगितली. माने सरांनी सांगितलं की तुम्ही गोळ्या चालू करा. म्हणलं माने साहेब तुम्ही म्हणतील ते गोळ्या चालू करतो, तुमचं स्टेटमेंट 100% मी चालू ठेवतो, फक्त मला फरक किती पडेल, माझं डायलिसिस कधी बंद होईल हे मला पहिले सांगा. त्यांनी सांगितलं रत्नबार की मी शक्यतो डायलिसिस टाळायचं तुम्हाला आजच सांगतो. येणारं डायलिसिस तुम्ही टाळा, पण जास्तच काही त्रास व्हायला तर एकदा किंवा दोनदा करा, पण टाळण्याचा प्रयत्न करा, हरकत नाही. म्हणला गोळ्या घेतल्या, आलो घरी सांगितलं सगळ्यांना. पथ्य काय होतं माने सरांचं ती तिला सांगितलं. मला पथ्य पाळलं. सरांनी सांगितलं की तुझं पूर्ण जीवन स्टेबल होईल. त्याप्रमाणे तिने सगळं पथ्य पाळलं आणि गोळ्या चालू केल्या. विजयकुमार माने सरांचं औषध घेतल्यापासून मी डायलिसिस पण बंद झालं माझं आणि ॲडमिट पण झाली नाही कुठं. फक्त सरांचं औषध घेतलं, त्या औषधावरच मी आतापर्यंत अजून चांगली आहे. आणि माझं क्रेटिन 17 होतं, आता 2 पॉईंटवर आले. तर औषधं खूप चांगली आहेत. मला ही औषध दुसरे घेऊ वाटत नाहीत, पण ही नियमित घेते औषध, त्याच्यामुळं माझी किडनी आता चांगली आहे. कुठलंही डायलिसिस नाही, कुठली टॅबलेट नाही, कुठली गोळी नाही, कुठलं इंजेक्शन नाही, कुठलं इन्फेक्शन नाही, कुठलाच त्रास नाही. पूर्ण घरातलं पूर्ण काम करते, पोरांचं करते, सगळं कुठलाही त्रास नाही. जे असे पेशंट त्यांनी जरूर जावं, विजयकुमार माने सरांकडे जरूर जावं आणि त्यांची औषध घ्यावीत आणि माझ्यासारखं जीवन आनंदात जगावं सगळ्यांनी. आणि मॉडर्न होमिओपॅथिकमधून नवसंजीवनी जी काही औषध निर्माण केलं आहे माने सरांना, त्यांचे आम्ही आभार मानतो आणि मॉडर्न होमिओपॅथिकला थँक्यू करतो. तर आपण पाहिलं की खरोखरच या रुग्णाला कशाप्रकारे त्रास झाला होता आणि मॉडर्न होमिओपॅथीच्याद्वारे आज सामान्य आयुष्य जगताना हे लोक किती आनंदी आहेत. याविषयी आपण डॉक्टरांकडनं ही चर्चा ऐकणार आहोत, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, ही आपण बाईट ऐकली. रत्न पारखे म्हणून जे रुग्ण आहेत ते तुमच्याकडे आले होते. मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती त्यांनी घेतलेली आहे. त्यांची हालपेष्टा जी आहे ती आपण त्यांच्या स्वतःच्याच तोंडून ऐकलेली आहे आणि खरोखरच मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर आज ते इतकं छान आयुष्य जगत आहेत. मला वाटतं मॉडर्न होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं यश आहे. अशा प्रकारचे रुग्णांना जेव्हा सामान्य आयुष्य मिळतं तेव्हा असं म्हणायला हरकत नाही. या केसविषयी काय सांगाल? कशा प्रकारे हा सगळा त्यांचा प्रवास जो आहे तो तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. अगदी आपण पाहिलेच की पेशंटची कंडिशन ही खूपच क्रिटिकल होती. बाळंतपण पश्चात त्यांना कंटिन्युअस डायलिसिस करावं लागले. डायलिसिस करून त्यांना भरपूर त्रास होत होता, पण डायलिसिस करून सुद्धा पेशंटला काही उपयोग होत नाहीये, पेशंटचा त्रास वाढतोच आहे. हे पाहिल्यानंतर त्यांच्या कन्सल्टंट डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. ह्या सर्व आजारांसाठी त्यांचे नातेवाईक ते स्वतः सुद्धा खूप थकले होते. शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व प्रकारचा त्रास पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना होता. शेवटी सर्व काही त्यांनी दैवावर सोडलं होतं. आता जे काही होईल ते देवच बघेल. अशा वेळेस जे त्यावेळेस मॉडर्न होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये आले डॉक्टर विजयकुमार माने सर यांच्याकडे, त्यावेळेस त्यांची केस सरांनी खूप बारकाईने तपासली. पेशंटची कंडिशन काय आहे, पेशंटचा किडनीचा आता स्टेटस काय आहे, किडनी किती प्रकारे काम करते, त्यांच्या शरीरावर काय त्रास होतोय, ह्या सर्व गोष्टी तपासल्या व्यवस्थित आणि मग त्यांना आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटला सुरुवात केली. पेशंटला
जो काही आजार आहे त्याच्यामुळे किडनीवरती काय प्रेशर पडतोय, कंटिन्युअस डायलिसिस, बाळंतपणानंतर होणारा त्रास आणि वेगवेगळ्या औषधांचा प्रचंड मारा, ह्यामुळे जो काही पेशंटला त्रास झालेला आणि त्यामुळे किडनीवरती जो धोका निर्माण झालेला, ह्याला अनुसरून सरांनी मग व्यवस्थित औषध ट्रीटमेंट सुरू केली. त्याचबरोबर पेशंटने कुठल्या प्रकारची औषधं आणि टाळली पाहिजेत, खाण्यापिण्यामध्ये काय पथ्य पाळली पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी करताना मेडिसिन घेताना कुठेही चुकले नाही पाहिजे याची हमी पेशंटकडून सरांनी घेतली. पेशंटने सुद्धा आजारपणामध्ये पथ्य वगैरे जी काय आहे ती पूर्ण काटेकोरपणे पाळली. त्याचबरोबर औषधं वेळेवरती घेतली आणि शेवटी आपण रिझल्ट पाहत आहात. पेशंटला 2.5 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याच प्रकारचं ऍडमिशन, हॉस्पिटलायझेशन करायची गरज पडली नाही, डायलिसिस करण्याची गरज पडली नाही, पेशंटला कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही आणि एवढे सगळे करताना आपल्या औषधांनी कुठल्याच प्रकारचे साईड इफेक्ट पेशंटला झाले नाही. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी. बरोबर. आणि शेवटी कसं आहे की आपल्याला पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आनंदात राहत आहेत हे पाहून खूप मोठं समाधान आमच्या मॉडर्न होमिओपॅथीला वाटत आहे. नक्कीच. तुम्ही जसं ह्याच्यात म्हणालात तसं की अत्यंत निराश होऊन अशा प्रकारचे जे पेशंट आहेत ते तुमच्याकडे येत असतात, कारण सगळं करून झालेलं असतं आणि कुठेच उपचार नीट मिळत नाही आहेत किंवा कुठेच त्याच्यावरती जी लक्षणं आहेत ती कमी होत नाही आहेत. तर अशा वेळेला हे जे रुग्ण आहेत ते येत असतात. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना एक मानसिक आधार देण्याची पण खूप गरज असते, कारण संपूर्णपणे डिप्रेस झालेले असतात. तर त्या दृष्टिकोनातनंही तुमच्याकडनं मॉडर्न होमिओपॅथीच्या द्वारे प्रयत्न केले जातात. हो, असे पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येत असतात ते अगदी ऑलरेडी ते मानसिक, आर्थिक, शारीरिक दृष्टीने थकलेले असतात, निराश झालेले असतात. त्यामुळे आमचं पहिलं कर्तृत्व हे असते की पेशंटला अशा आजारातला सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. त्यामध्ये पेशंटला हा बाबा एवढा गंभीर आजार जो आहे हा बरा होऊ शकतो आणि तुम्हाला डायलिसिसमधनं आपण मुक्त करू शकतो, एवढी शाश्वती पहिली पेशंटला द्यावी लागते. त्याचवेळी पेशंटचं कंटिन्युअस फॉलोअप घेतलं जातो. फर्स्ट कन्सल्टेशनच्या वेळेस पेशंटची किडनीचं फेल्युअर कुठल्या स्टेजमध्ये आहे, डायलिसिसची तेवढी गरज पडते आहे का, डायलिसिस करून सुद्धा पेशंटला उपयोग होतोय नाही होतोय याचं अनालिसिस केलं जातं आणि त्या प्रकारे मग त्यांना होमिओपॅथी किट मॉडर्न होमिओपॅथीमधून दिलं जातं. त्याचबरोबर जे आहारामध्ये पथ्य आहेत त्या आपल्या औषधं जास्तीत जास्त क्रियाशील व्हावीत याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय बदल करायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा गाईडलाईन्स दिल्या जातात. अच्छा, नक्कीच. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून आपण आहार असेल किंवा काही व्यायाम पद्धती असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी आहेत, अशा प्रकारे पूरक जो आहे तो आपण जो विचार केलेला असतो त्या पेशंटच्या दृष्टिकोनातनं हे इथनं बघायला मिळत आहे. मला तुम्हाला आता आता हे विचारायचं आहे की मॉडर्न होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातनं जर का आपण बघितलं की हे समुपदेशनही आपण करतोय, परंतु अशा प्रकारचं जेव्हा किडनी फेल्युअरचे जे पेशंट येत असतात तेव्हा तुम्ही म्हणालात तसं की हॉस्पिटलायझेशन होत नाही किंवा डायलिसिस होत नाही, तेव्हा अशा प्रकारे ओपीडी बेसिसवरती जेव्हाही आपण ट्रीटमेंट करत असतो तेव्हा पेशंट्सचा एक विश्वास किंवा त्यांचा ट्रस्ट मिळणं तेही तेवढंच महत्त्वाचं असतं. तर त्या दृष्टिकोनातनं ओपीडी बेसिसची ट्रीटमेंट त्यांना समजवताना तुम्हाला कुठल्या प्रकारचा हे येत नाही का, म्हणजे लिमिटेशन येत नाही का? पहिल्यांदा ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतो आणि आपण त्यांना ज्यावेळेस सांगतो की आपली जी ट्रीटमेंट ही ओपीडी बेसिसची आहे त्यावेळेस खूप आश्चर्यकारक होतात. कारण जी काही ट्रीटमेंट त्यांनी आधी घेतलेली असती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन आयसीयू मधल्या सगळ्या त्या सिनेरिओ पाहून ते थकलेले असतात आणि ओपीडी बेसिसवरती आपल्याला ह्या आजारातनं मुक्तता मिळू शकते याच्यावरती त्यांना पहिली गोष्ट म्हणजे बिलीव्ह होत नसतं. मग ते पहिलं त्यांना आपल्याला अनालिसिस करावं लागतं, काउन्सिलिंग करावं लागतं पेशंटचं की तुम्ही आपली औषध पद्धती घेतल्यानंतर कशा प्रकारे बरे होणार आहात. आपली औषध पद्धती म्हणजे जादू नाहीये की ते औषधं घेतली की लगेच बरे होणार आहे. रेग्युलर फॉलोअप ठेवावा लागतो. फॉलोअपच्या वेळेस जे काही रेनल फंक्शन आहे, किडनीचं काम कसं चाललं हे पाहण्यासाठी काही रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात. त्याचबरोबर आपण मेडिसिन देताना जो असतो तो 1 महिन्याचा डोस एकत्र देत असतो. 1 महिन्याचा डोस ज्यावेळेस संपून परत पेशंट वापस फॉलोअपसाठी येणार असतो त्यावेळेस 1 महिन्यामध्ये पेशंटला जो सिम्टमॅटिक ट्रबल्स असतात, जो काही त्रास होत असतो त्याच्यामध्ये लक्षणांमध्ये किती सुधार झालेला आहे हे आपण पाहतो. त्याचबरोबर जे रिपोर्ट्स आपण प्रत्येक वेळी रक्ताचे लघविषय करत असतो त्याच्यातनं क्रिएटिनिन लेवल, ब्लड युरिया लेवल ह्या गोष्टी किती कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत हे आपण पाहत असतो आणि त्याचं अनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळते की पेशंटमध्ये काय सुधार झालाय. ह्या सुधार जो आहे हा पेशंटला आपण ज्यावेळेस समजून सांगतो की एवढा फरक तुमच्यामध्ये पडला आहे त्यावेळेस त्याला त्याची अनुभूती होते की हा बाबा आपल्या कंडिशनमध्ये सुधार होतो आणि कुठल्या प्रकारचं डायलिसिस न करता हा सुधार होतोय. हा ज्यावेळेस पेशंटमध्ये कॉन्फिडन्स तयार होतो त्यावेळेस त्याला निश्चितपणे आपण वेगळं काही सांगायची गरज नसते. औषधं व्यवस्थित घेणे आणि पथ्य व्यवस्थित पाळणे ह्या 2 गोष्टी तो व्यवस्थित करत जातो आणि डायलिसिस सारख्या चक्रातनं तो बाहेर निघतो. तर तुम्ही म्हणालात तसं की रिपोर्ट्सच बोलतात, त्यामुळे जे रुग्ण जे येतात ते तुमच्यावरती विश्वास ठेवायला त्यांची काहीच हरकत नसावी आणि मॉडर्न होमिओपॅथीचे जे उपचार पद्धती ते घेतात त्याचे जे रिझल्ट जे आहेत ते तुम्ही म्हणालात तसं की जर का रेग्युलरली जी पथ्य आहेत ती पाळली, औषधं काटेकोरपणे घेतली तर त्याचे रिझल्ट्स लवकरात लवकर दिसायला लागतात.
हो. नक्कीच मला वाटतं किडनी फेल्युअर हा विषय खूप मोठा आहे आणि त्या सगळ्यावरती मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. कारण आत्ता आपण किडनीचं जे फंक्शनिंग आहे, कशा प्रकारे चालतं त्या सगळ्यावरती बघितलेलं आहे. परंतु किडनी फेल्युअर किंवा किडनी विकार जे आहेत त्या सगळ्यावरती मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे काम करते या सगळ्याविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. परंतु आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या ह्याच्यावरती छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या भागात आपण किडनीचं जे काम आहे ते कशा प्रकारे चालतं हे संपूर्णपणे जाणून घेतलेलं आहे. परंतु किडनी फेल्युअर किंवा किडनीचे जे विकार आहेत हे असे अत्यंत दुर्धर आहेत आणि त्याच्यावरती मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे काम करते याविषयी मार्गदर्शन करून घेणार आहोत. परंतु आत्ता इथेच थांबणार आहोत. तुम्ही बघत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. नमस्कार. किडनीच्या आजाराबद्दल सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com.